तर 1.5 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर ही तिकीट आहे 110 रुपयाची ही तिकीट। तर त्रिशा आहे ना खूप मस्ती करायला लागली, गाडीतून अशी इंटर केलं आम्ही। मिनी ट्रेन आहे इथे, आता आम्ही जेवतोय सगळे आणि आहे ना इथे एवढा पाऊस यायला लागलाय, खूप खतरनाक पाऊस आलाय। नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व। सकाळचे वाजले आहेत 9:08। कुर्ता घालून मी मस्तपैकी फ्रेश होऊन रेडी झालोय आणि आता मी चाललोय वणीच्या मंदिरामध्ये। एक देवी आहे नाशिकमध्ये, तिकडे चाललोय। मी आहे, सोनाली आहे, परत माझी सिस्टर आहे, त्यांची पूर्ण फॅमिली आहे, मम्मी आहे, असे 2 गाड्या आम्ही घेऊन चाललोय आता। तर ब्लॉगला आता मी घरातूनच सुरुवात करतोय। तर चला तर मित्रांनो, जाऊया आता आपण वणीच्या मंदिराच्या इथे। तर मित्रांनो मी आता खाली आलोय, सोनाली हे लोक तिकडे पार्किंगच्या इथे थांबलेत। तर मी गाडी घ्यायला चाललोय आता इथून शॉर्टकट घेऊन। त्या बिल्डिंगच्या इथे पार्किंग होती गेस्ट लोकांची आणि मला थोडीशी जाम सर्दी झाल्यासारखं झालंय। काल थंड पाणी पिआलेलो फूड ब्लॉगच्या चक्कर मध्ये। तर समोरचे व्ह्यू बघा किती मस्त वाटतंय। तर चला आता जाऊया गाडीच्या इथे। तर आपली गाडी इथे उभी आहे। काल पाऊस पडलेला, पूर्ण घाण झाली आहे, धुतलीच नाहीये। आता बघूया मुंबईला गेल्यावरतीच धुऊया डायरेक्ट। पूर्ण घाण झाली आहे गाडी, पूर्ण घाण झाली आहे गाडी। तर मित्रांनो आता आपण गाडीतून निघालोय आणि आता या बिल्डिंगच्या इथून आहे ना मम्मीला आणि सोनालीला घेतो आता। टेम्परेचर ना थंड वाटतं एकदम। आणि काल आपण गाडी टोटल चालवली मित्रांनो 173 कालची आपली। आणि नंतर आम्ही तर बाईक राईडनेच गेलो, तुम्ही आता कालचा मोठा ब्लॉग बघितलाच असेल। तर इथे सगळेजण रेडी आहे। ए काय झालं, काय झालं? अरे बापरे त्रिशा, तुला निघतानाच करायचं होतं सगळं कार्यक्रम। तर ठीक आहे, आता त्रिशाचं चेंज कर। किती लांब आहे का सोनाली? अराउंड 60-65 किलोमीटर। अरे बापरे, एवढं लांब आहे? एवढं डिस्टन्स आहे? मॅप मध्ये बघितलं नाही, तो विकास बोलत होता की इथून वणी गाव 35 किलोमीटर आहे आणि तिथून मग तो देवीचा जो गड आहे ना तो परत 30 किलोमीटर वरती चढायचा। ओके, गाडी जाणार आपली पण जाईल ना? तर 1.5 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर, 1.5 तासाच्या रनिंग नंतर आम्ही आता जस्ट इथे पोहोचलोय। आणि हे आहे ते मंदिरची एंट्री आहे। इथे गाडी पार्क केली आहे शेडच्या खाली मस्त मध्ये। आणि जास्त काय ऊन नाही आता, तर जाऊया आता आतमध्ये। चला चलो, कोणती बॅग नको, आहे त्याच सामान। तर त्रिशा आहे ना खूप मस्ती करायला लागली, गाडीमध्ये पण नुसती रडत होती। आणि तिला आता आम्ही थांबवतोय, इकडे नाही जायचं तरी ती विदाऊट चप्पल बघा, विदाऊट चप्पल पळते इकडे तिकडे। इथून अशी इंटर केलं आम्ही आणि इथे तिकीट काउंटर आहे, तिकीट काढायला गेलेत ते। आणि मंदिर आहे ना बघायला गेलं तर हे मंदिर आहे। इथून रोपवे या फिर ट्रेन जाते, आता काय माहिती यांनी तिकीट नक्की कसली काढली आहे। मी गाडी बाहेर लावतो होतो तोपर्यंत यांनी आतमध्ये येऊन तिकीट काढले। तर आता बघूया हे लोकांनी तिकीट नक्की रोपवेची काढली का ट्रेनची काढली। तर तुम्हाला सांगतो ह्याची कॉस्ट पण किती येते। हे कितीची तिकीट आहे?
ही तिकीट आहे 110 रुपयाची ही तिकीट होती आणि इथे आतमध्ये आल्यावरती आहे ना असं मस्त प्रकारे आहे ना सगळं सामान भेटतं इथे, सगळं ओटीचं सामान आहे देवीचं. ही ट्रेन आहे. मला तिथे ना रोपवेचं पण ऑप्शन लिहिलं. हा आहे, रोपवे पण आहे बघ तिकडे समोर लिहिलंय रोपवे. अबो समोर रोपवे लिहिलंय. अरे बघ ना तिकडे समोर. आपण चाललोय रक्षा म्हणून स्टॉप आहे यांचा आणि आम्ही चाललोय आता ट्रेनने. तुझी कितवी टाइम आहे? सेकंड टाइम आहे तुझी? हे तर प्रॉपर नाशिकचे ना. मस्त बनवलं आहे, छान एकदम. तर मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारची ट्रेन आहे यांची. तर आम्ही आता इथे चाललो या ट्रेनच्या इथे. ही आमची लाईन आहे. लाईन मधून आम्हाला तिकडे आता इकडे थांबवणार आहे. आमच्या आधी जे होते ते पहिले या ट्रेनने वरती जाणार, देन नंतरला आता आम्हाला तिकडे ते पाठवणार आहे. ट्रेन आता वरती चालली आहे. मस्त एकदम. ही डायरेक्ट आता मंदिराच्या इथे ड्रॉप करणार. आता या ट्रेनने चाललोय आम्ही, सगळी पूर्ण फॅमिली आहे. तर आम्ही या ट्रेनने आता जाऊ. आता ही ह्यांना अगोदर पहिले वरती पाठवतील, ह्यांना आता आधी पाठवतील, त्याच्यानंतरला ही जेव्हा परत खाली येईल त्यानंतरला आम्ही जाणार. सोनाली आपला नंबर आला आता. इथे ट्रेन आली आमची. मित्रांनो ही ट्रेन एवढी मस्त बनवली आहे ना, त्याच्यामध्ये एअर कंडिशन पण दिलंय आणि सगळे पॅसेंजर असे बसलेत खाली. आमच्या पण वरती आहेत अजून, तर आम्ही सगळे असे इथे बसलो. ही एंट्री होती, इथून आपण आलेलो. तर हा स्टॉप आता आमचा आला पण लगेच. 3 ते 3.5 मिनिटं लागले असतील. मी एवढं मस्त बनवलं नाही, खतरनाक. फायनली खूप गर्दीनंतर आमचं दर्शन झालं. आता रिक्षाचं पण दर्शन झालं, खूप मस्त दर्शन झालं. आणि मला एक सांगा, मी व्हिडिओमध्ये एक देवीचं आहे ना, ती एक छोटीशी क्लिप मला भेटली काढायला. कोणती देवी आहे ती प्लीज मला कमेंट करून तुम्ही सांगा. आणि आता आम्ही खाली उतरतोय. दर्शन करून मंदिराच्या आता आम्ही बाहेर आलोय आणि इथे रोपवे साठी परत थांबलोय. दर्शन कसं झालं? एक नंबर दर्शन झालंय. जास्त गर्दी होती पण करायला आम्हाला एवढी. आता खाली उतरतोय आम्ही. रिशू देवीचा इथे मस्त फोटो लावलाय. इथून दुसरी ट्रेन आली आता वरती. मित्रांनो आता आपण निघालो, गाडी काढली पार्किंग मधून आणि इथे थोडस ना थंड वातावरण झालंय मस्तपैकी. आणि आता आम्ही जेवायसाठी थांबतोय. आउटसाइडच असं रोड साईडलाच गाडी थांबवून काहीतरी खायचा विचार करतोय आम्ही. कारण की माझ्या बहिणीने आणि तिची जी सासू आहे त्यांनी येताना ना थोडंसं जेवण पार्सल घेऊन आलेलं आहे निघताना. तर बघूया आता काहीतरी आपण घेऊया आणि कुठेतरी साईडला थांबून जेवूया आता. तर मित्रांनो आम्ही आता इथे थांबलोय, जेवण पार्सल घेतोय आणि विकासचा प्लॅन आहे, बोलतोय की रोड साईडला जाऊन काहीतरी खाऊया आपण, म्हणजे इथून पार्सल घेऊया आणि रोड साईडला झाडाच्या खाली खाऊया. तर बघूया काय ऑर्डर देतात तिथे. काय काय घेतलंय? शेवभाजी, भजी घेऊया, भेंडी मसाला, अजून काय हवं तुला? मला दाल खिचडी. दाल खिचडी कर मसाला. तर ठीक आहे, इथून आपण जेवण आता पार्सल घेऊया आणि डायरेक्ट भेटूया स्पॉटवरती.
तर इथे आता आम्ही जेवतोय सगळे. गाडी इथे लावली आहे आणि मस्त रोडच्या साईडला आम्ही थांबलो आता जेवायला. आता जेवूया. जेवण झालं आमचं एकदम मस्त मध्ये ओपन मध्ये. आज जेवलो आम्ही लोक. मस्त गाडी साईडला रोडला लावली. मस्त जेवलो आम्ही लोक. घरातून थोडंसं जेवण आणलेलं, बाहेरून थोडंसं घेतलं. मजा आली काय बाहेर जेवायला? मजा आली तुला? काय खाते तू? करवंद. वा, तुला खायची आहेत करवंद? टेंगे टेंगे. तर आता आपण इथून चाललोय मठामध्ये. एक हार्डली 5-6 किलोमीटर आहे. हा, तर आता मॅप लावू आपण म्हणजे निघूया आता मठाच्या इथे. मठ आहे स्वामी समर्थांचा, तिकडे आपण चाललो आता. 2 hours later. तर आता जस्ट इथे आम्ही गाडी पार्क करून आतमध्ये एंटर केलंय. हे असे इथे शॉप आहेत, इथून एंट्री होती. तर आम्ही आतमध्ये आलोय आणि हे इथे मठ दिसते समोर. इथे समोर मठ आहे. अरे बापरे, ही ऑर्गॅनिक शेती आहे. कसली शेती आहे? काय लावलंय? तर इथे जे काका तुम्हाला दिसत असतील ना, ते शेतामध्ये ना खत टाकतात. हे बघा, कसली तरी शेती लावली आहे इकडे. अरे द्राक्षांची सोनाली, वरती बघ. हीच द्राक्षाची आहे ना. पूर्ण केवढी मोठी शेती आहे आणि एवढी मस्त हवा येते. बापरे, मस्त हवा येते ना रे. आतमध्ये आता कसं असेल काय माहिती. फर्स्ट टाइम आपण चाललोय. लिंबाची झाडं बघ, लिंबाचं मस्त झाडे बिडे लावले बघ. आंब्याची पण झाडं इथे आहेत. आंब्याची झाडं आहेत. हवं इथे पण आहेत आंब्याची झाडं. हवा आंब्याची झाडे ते फल काढले आता इथे. आणि आता जायचं आतमध्ये. हे मठ आहे, दिंडोरी म्हणून आहे, नाशिक मध्येच आहे. पाय पण धुवायचे. बापरे, थंड आहे रे पाणी. थंड पाणी आहे. मस्त मस्त मेसेज लिहिले, स्वच्छता राखा, परिसरातील फुले तुळस तोडू नये. आणि ही आहे मठच्या आतमधली एंट्री. व्हिडिओ आहे ना अलाउड नाहीये काढायला. तर आता इथे एंड करतो व्हिडिओला आणि बाहेर जाऊन तुम्हाला डायरेक्ट भेटतो स्ट्रीट. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर. फोन अलाउड नव्हता, फक्त एक छोटासा शूट केला मी आतमध्ये आणि आता निघतो आम्ही बाहेर. आणि सोनाली, तुला माहिती आहे आपले सबस्क्रायबर किती झालेत? 300 पूर्ण झाले, कंप्लीट. तर असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि असंच तुमचं प्रेम देत जावा की तुम्हाला नवीन नवीन आमच्या चॅनलवरती व्लॉग बघायला भेटतील. तर आता आपण कुठे चाललोय? घरी. तर आता आम्ही चाललोय घरी. बघूया आता घरी गेल्यावरती काय ॲक्टिव्हिटी आहे असेल तर तुम्हाला नक्कीच मी सांगेन. तर आम्ही निघालेलो मठामधून घरी जायला आणि आहे ना इथं एवढा पाऊस यायला लागलाय ना की गाडी घ्यायला जायची. आता मी जातो आता पळत गाडी घेऊन येतो पटकरनी. खूप खतरनाक पाऊस आलाय आणि आता मी थोडासा भिजलो गाडी घेऊन येईपर्यंत. गाडी त्यांना रिक्वेस्ट केली आतमध्ये घेऊन जातो, कारण की सगळेजण आतमध्येच थांबले. विकास परत माझी मम्मी बहीण हे लोक पुढे गेलेले ते गौशाळामध्ये आणि मी इथे थांबलेलो. सोनालीला चहा प्यायचा होता आणि त्रिशाला डायपर चेंज करायचं त्यामुळे. तर मित्रांनो, आत्ता जस्ट मी घरी इथे पोहोचलो. पार्किंग पाठी बघतच असेल तुम्ही. गाडी लावली आहे आणि आता चाललो आहे वरती. थोडंसं भिजलेलो आम्ही, ते मगाशी पाऊस आला त्यामुळे. तर आता वरती जाऊया, बघूया जेवणाचा काय प्रोग्राम आहे पुढे जाऊन. तर जसं काय असेल, जर बाहेर जेवायला जात असेल तर मी तुम्हाला सांगेन. अदरवाईज जर घरी असेल तर घरी मी असेल तरी तुम्हाला सांगेन. तर मित्रांनो, आता मी आलो खाली. जेवण पण झालं आणि आता वाजलेले आहेत 11:15 रात्रीचे. आणि खाली जरा वॉक करायला आलो मी आणि विकास आलेलो. तर बोललो ब्लॉग पण आता इथेच एंड करूया, कारण की खूप जाम थकलो आहे. खूप जास्त ट्रॅव्हलिंग झाली आज. आणि मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि ब्लॉगला मी आता इथेच एंड करतो. आय होप सो जर तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला, ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. चला, टाटा, बाय 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 बाय. हॅलो 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 हॅलो.